नमस्कार, स्वागत आहे आपलं क्षण ब्लॉग चॅनलमध्ये। आता आपण आलो आहे प्रभादेवीला श्री मोरया आर्ट्समध्ये। ही आपली गणेश जयंतीसाठी आपला गणपती बाप्पा आहे। आपला गणेश जयंतीसाठी सुबक बालमूर्त्या इथे आहेत। गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत। पुढील प्रमाणे आपण बघता ही पण एक बालमूर्ती आहे। हाय दगडू शेठ हलवाई ची प्रतिकृती सेम बनवले गणपती। आणि काम बघू शकता आपण, हिऱ्यांचं काम केलेलं आहे मूर्तीवर। ही आहे कृष्णाची मूर्ती बनवली आहे, बालमूर्ती आहे ही पण। कृष्णाची पूर्ण शेडिंग त्याला दिली आहे। ही पण एक बालमूर्ती आहे, पण बघू शकता कशा प्रकारे काम केलंय। आणि ह्याचे ओनर आहेत मूर्तिकार मयुरेश बाळाराम पाटील। आपला मित्र आहे ओमकार साळवी। हा आता इथे मूर्तीला फेटा आणि धोत्राचं काम चालू आहे। फेटा ऑलमोस्ट घालून झालेला आहे, धोत्राचं काम चालू आहे। मी लेट आलो कारण मला माझ्या मूर्तीचं शूट करायचं होतं, पण आपल्याला लकीली भेटलंय थोडं शूट करायला। फेटा तर ऑलरेडी त्यांनी घातलेलाच होता, धोतर कसं ते पण ऑलरेडी घातलेलं होतं। थोडंसं काम त्याचं बाकी आहे, ते आता बघूया आपण, तो करतोय। आणि सर्व काम करतोय ते ग्लू गन नाही यूज करत आहे, तो फेविबॉन्ड यूज करून फेविबॉन्डनी लेसेस चिटकवतोय आता। ही आहे आपली बाप्पाची बालमूर्ती। आता मेजर घेतोय तो। आपण मूर्तीसाठी पगडी बनवतोय, त्यांनी लुक थोडा बाप्पाचा चेंज होईल। आपण आपल्या मूर्तीला पगडी घालण्याचं कारण की आपली मूर्ती ही दही खाताना आहे, त्यामुळे मूर्तीला जर आपण पगडी घातली तर तिला थोडा कृष्णाचा लूक येईल, म्हणून आपण मूर्तीसाठी आपण त्याला पगडी घालायला बोलवलंय ओमकारला। खूप मेहनतीचं काम आहे आणि खूप सांभाळून करायला लागतंय काम। मूर्त्या या शाडू मातीच्या असल्यामुळे खूप जपून काम करावं लागतंय आणि खूप मेहनतीचं काम आहे। हे काम करेपर्यंत फायनल लुक येईपर्यंत आम्हाला जवळजवळ 1.5 तास गेला, कारण ते फेविबॉन्ड सुकायला थोडा वेळ लागतो, जास्त वेळ लागत नाही, पण ते चिटकेपर्यंत टाईम लागतो आहे। आणि त्याच्यामुळे आम्हाला जवळजवळ आम्ही 1.5-2 तास तिथेच होतो। आपण पूर्ण व्हिडिओ शूट केली आहे, जोपर्यंत बाप्पाचा फायनल लुक होत नाही तोपर्यंत आपण पूर्ण व्हिडिओ शूट केली आहे।
आपल्याला एकूण एक प्रोसेस दाखवणार आहे की कशा प्रकारे आपण मूर्तीला फेटा घालू शकतो त्याची। आपण बघताय खूप मेहनत लागते यात आणि वेळही जातोय। आता फक्त एक लेयर कंप्लीट झाली आहे बाप्पाची। सेकंड लेयरचं काम आता चालू होईल। कपड्याचे दोरे आलेत ते कटिंग होत आहेत कारण त्यांनी मध्ये मध्ये डिस्टर्ब होते। डाव्या बाजूच्या लेयर आता कंप्लीट झाल्यात, ऑलमोस्ट कंप्लीट झाल्यात। आता राईट साईडच्या आपल्याला लेयर बनवायच्या आहेत, त्यासाठी पेस्टिंग करतोय। आता राईट साईडची लेयर लावायला सुरुवात केली आहे। आपण बघताय राईटची लेयर लावायला सुरुवात केली आहे त्यांनी। हे सर्व काम चालू असताना आपल्यासोबत मूर्तिकार मयुरेश पाटील तसेच आपला मित्र संकेत आपल्यासोबत होता। पगडी ऑलमोस्ट झाली आहे, उरलेला भाग दिसू नये म्हणून आपण त्याच्यावर आता एक येलो कलरचा कपडा पेस्ट करणार आहे। त्याने मूर्तीचा लुक एकदम चांगला दिसेल बघणाऱ्यांना पण। आता मूर्तीला लुक येण्यासाठी एक हा गजरा टाईप आहे लेडीजचा, तो आपण लावणार आहोत। त्याने मूर्तीला अजून चांगलं लुक येईल।
आणि आता मूर्तीला अजून लूक येण्यासाठी, कृष्णाचं लूक येण्यासाठी आपण मोरपीस लावणार आहोत, जेणेकरून ती मूर्तीला कृष्णाचं लूक येईल. ह्या व्लॉगमध्ये एवढंच. कसा वाटला व्लॉग लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून आम्हाला कळवा. ही आहे फायनल मूर्ती आपली. लवकरच भेटू आपण नवीन व्लॉगमध्ये. धन्यवाद.